मंचर येथील डॉक्टर कैलास रघुनाथ काळे हे त्यांच्याकडील दुचाकीवरून पेठ ते मंचर जात असताना गुन्हेगारांनी त्याच्याकडील सफारी 4 चाकी गाडीने मोटरसायकलला धडक देऊन डॉक्टरांना खाली पाडले। त्यानंतर त्यांचे अपहरण करून निगोटवाडी परिसरात नेऊन जबर मारहाण केली। त्यानंतर त्यांच्याकडे 20 लाखाची खंडणी मागितली। 1 लाख रुपयांची खंडणी घेऊन आरोपींपैकी एकाने डॉक्टरांना पुणे नाशिक रोडवर पेठ घाटाचे कडेला सोडून दिले होते। पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून गुन्ह्याचा छडा लावला। या गुन्ह्यातील संशयित सराईत आरोपी पवन सुधीर थोरात राहणार मंचर याला लोकल क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या होत्या। मात्र सदर गुन्ह्यात विशेष सहभाग असलेला कुख्यात आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओवाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा व आर्म ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता। त्याला शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होतं। आरोपी आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती लोकल क्राईम ब्रँच पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना मिळाली। या माहितीच्या आधारे आळेफाटा बस स्थानिक परिसरात गुन्हे शाखेने सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या। सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज।